बुद्धीला स्मरून सांगतो की मी सत्य बोलेन, सत्य तेच बोलेन व सत्याशिवाय अन्य काही बोलणार नाही. सर, काही मुद्दे रिपीट झालेले आहेत, तरी पण ते जे महत्व आहे त्या दृष्टीनं मला परत बोलण्याची थोडी संधी देण्यात यावी. ब्रीफमध्ये पूर्ण बोलू नका. रिपीट झालेल्या मुद्दे जास्त बोलू नका त्याच्यावर. यू कॅन ओनली टच. इंडिव्हिज्युअल, कमर्शियल तसंच इंडस्ट्रीयल ग्राहक आहे. महाराष्ट्र सोलर असोसिएशनचा मी डायरेक्टर आहे. आरी क्षेत्रात कार्यरत आहे. तर MSCDCL कंपनी ही संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्याप्रमाणे ती टॅक्स पेअरच्या पैशातनं चालते. त्या दृष्टीनं मीही त्या कंपनीचा एक स्टेक होल्डर आहे. अशा कंपन्यांची फायनान्शियल हेल्थ चांगली राहणं ही राज्याच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक गोष्ट असायला हवी. परंतु त्याचप्रमाणे अशा कंपनीत असलेले जे काही वैगुण्य आहेत त्यांचीही चर्चा होऊन त्याच्यावर काय उपाययोजना होत आहेत हेही सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. सर, सर्वात पहिल्यांदा जो इश्यू आहे तो PM सूर्यघर योजनेचा आहे. PM सूर्यघर योजनेच्या मुळावर घाव घालण्याचा डाव या MYT मधनं केलेला आहे. वास्तविक पाहता लोकल लेव्हलवरचे सर्व MSCBचे ऑफिसर म्हणा किंवा स्पेशल सेलचे लोक म्हणा जीवतोड प्रयत्न करतात आमच्या MSCDCL आमच्या मास्मा बरोबर काम करण्याचा. परंतु जे TODचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि ते जर तुम्ही ग्रीड इंटरॅक्टिव्ह रूल्स 2019च्या 11.4च्या कंजंक्शननी वाचलं तर सर्व लोकांचा ह्यात तोटा होणार आहे. यात ब्रीच ऑफ ट्रस्ट होत आहे. त्यामुळं डोमेस्टिक ग्राहकांना TOD कुठल्याही परिस्थितीत लागू होऊ नये. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सुद्धा त्या लोकांना TOD पाहिजे का नाही याचा अधिकार असला पाहिजे ठरवण्याचा. सर, या नवीन TOD मुळे इंडस्ट्रियल ग्राहकांचं सुद्धा कोट्यवधी नुकसान होणार आहे. ज्या लोकांनी पुढच्या 10 वर्षाचे ROI कॅल्क्युलेट करून बसवलंय त्यांच्यासाठी हे आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो की चेंजिंग द गोल पोस्ट विदिन दी गेम, तसं हे सर्व रूल एका विशिष्ट थोड्या काळानंतर बदलले गेलेले आहेत. त्यामुळे याच्यानंतर गव्हर्नमेंटनी दिलेल्या चांगल्या योजनांवर लोकांचा विश्वास कदाचित बसणार नाहीये. सर, पुढचा थोडक्यात इश्यू काही लोकांनी मांडलेला आहे की जे नेट मीटर अवेलेबिलिटी बद्दल आहे, जे आता प्रायव्हेट कंपन्यांकडनं होत आहे. सर, करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून रूफटॉप सोलर प्रोजेक्ट तयार आहेत, पण केवळ नेट मीटर अवेलेबल नाहीत म्हणून एक महिना लेट होत आहेत. MSCDCLचे ऑफिसर सुद्धा त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांशी बोलतायत, पण त्यांच्याकडनं सकारात्मक काही येत नाहीये. आणि नालासाठी घोडा अडला ही जी मराठीत म्हण आहे तसं होत आहे. सर, माझा पुढचा मुद्दा GSE म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्जेस आणि लॉसेस या दोन्हीला धरून आहे. 14 आणि 13% लॉसेस 2022-23 आणि 23-24 साली असावं असं आपण दिलेलं डायरेक्शन उल्लंघून आता MSCDCLचे जे काही लॉसेस आहेत ते 18% पर्यंत पसरलेत. सर, 18% लॉसेस याचा अर्थ 15,500 करोड रुपयांचा चुराडा. 1% लॉस म्हणजे 870 करोड रुपये. जे काही GSC आता त्यांनी तुमच्या समोर प्रस्ताव दिलाय लावेत ते जर आपण एक्स्ट्रापोलेट केले आता LT आणि HT वर तर त्याची आकडेवारी येते 870 करोड रुपये. सर, ह्याचा अर्थ 1% लॉस जरी कमी केला तरी तुम्हाला GSE लावायची गरज नाही लागणार. बरं, GSE म्हणजे काय आहे सर? की जो मनुष्य पदरमोड करून आपण जे काही एनर्जी इंडिपेंडन्स घ्यायचा प्रयत्न करतोय देशासाठी ते चांगलं काम करणाऱ्या माणसावर एक प्रकारचा भुर्दंड टाकल्यासारखं आहे, त्याला शिक्षा देण्यासारखं आहे. त्यामुळं स्वतःच्या कुठल्याही मॅनेजमेंट तत्वानुसार आपली इफिशियन्सी वाढवून आपला प्रॉफिट वाढवणं जास्त महत्वाचं, न की दुसऱ्याच्या खिशात हात घालून त्याचे पैसे काढून घेणं. सर, MYT पॉईंट नंबर 6.5.10 मध्ये असा आर्ग्युमेंट केलंय की सोलर प्रोझ्युमर्स मुळे एनर्जी ते संपूर्ण वापरत नाहीयेत आणि त्यामुळे MSCDCLचं नुकसान होतंय. सर, थोडी हास्यास्पद गोष्ट आहे. उद्या मी समजा EV वापरायला लागलो किंवा माझं शरीर चांगलं राहावं म्हणून मी जर सायकल वापरायला लागलो तर HPCL कंपनी येऊन म्हणणार आहे का मला की तू आता माझं पेट्रोल वापरायचं बंद केलंय, मग तू मला आता माझ्या रेव्हेन्यू मधला पार्ट दे. सर, हे असं कसं असू शकतं की एखादा मनुष्य स्वतःच्या पैशातनं आपला खर्च कमी व्हावा, एन्व्हायरमेंट सुधारावं म्हणून खर्च करतोय आणि तुम्ही त्याला म्हणताय की तुझ्यामुळे आता हे माझं, म्हणजे सर हा नोशनल लॉस आहे. आणि एका AIR मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की नोशनल लॉस कुठल्याही प्रकारे क्लेम केले जाऊ शकत नाहीत. सर, MYT पॉईंट नंबर 6.5.12 मध्ये MSCDCLनी प्रोझ्युमर मुळे कमी होणाऱ्या क्रॉस सबसिडीचे आकडे दिलेत. सर, ते आकडे कदाचित फुगवले गेले असतील, कारण टेबल नंबर 14 जर तुम्ही बघितलं तर टोटल एनर्जी जी परचेस केलेली आहे MSCDCLनी 2023-24 साली ती 1,66,790 MU म्हणजे मिलियन युनिट आहे.
वर्षाअखेरीला त्या जे सोलर होतं ते 1991 मेगावॉट होतं, त्याच्यापासून अंदाजे साधारणपणे 2730 मिलियन युनिट जनरेट झाले असतील सर. 2730 भागिले 1,66,790 साधं गणित आहे, 1.63%. आणि MSCDCL म्हणते की यांच्यामुळे आमच्या 10% पर्यंत नुकसान होतंय. सर ही आकडेवारी कुठंतरी एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट म्हणून जमत नाहीये. एक तर 554 पेजचं ती ज्ञानेश्वरी वापरायची म्हणजे मी इंजिनिअरिंगला जेवढा अभ्यास केला तेवढा 2 दिवसात करण्यासारखा आहे. ते सर्वच पॉईंट कव्हर करणं शक्य नाही आणि त्यांनी दिलेली आकडेवारी जर खरंच बघायची म्हटली तर सर कदाचित 2 वर्ष जातील. सर पुढेही जाऊन 5,000 मेगावॉट जेव्हा आपलं उद्दिष्ट साध्य होईल तेव्हा 7,000 मिलियन युनिट होईल आणि वाढलेली यांची जर कॅपॅसिटी लक्षात घेतली तर सोलर फार तर युनिट सोलरची युनिट्स हे त्यांनी परचेस केलेल्या युनिटच्या 3.5% जास्त जात नाही. त्यामुळे हे सोलरचं काहीतरी एक ब्रह्मराक्षस म्हणून यांच्या पाठीमागं लागलंय का माहित नाही. हे भूत यांनी डोक्यावर उतरावं असं मला वाटतं सर. सर प्रोझ्युमरनी बिल 0 पर्यंत आणून स्वतःची क्रॉस सबसिडी त्यांनी स्वतःच फायनान्स केली ना. अनेक जे छोटे लोक आहेत त्यांनी सोलर बसवलं, 0 बिल केलं, म्हणजे स्वतःची जी क्रॉस सबसिडी आहे ती स्वतःच फायनान्स केली. मग अशा कमी होणाऱ्या लोकांमुळे त्यांचा कमी होणारा भार हे कुठंही दाखवत नाहीयेत, हे आकडे लपवले जात आहेत. त्यामुळं परत आपण जर म्हटलं की सोलर प्रोझ्युमर सिस्टीम मुळे होणारे फायदे दडवून ठेवलेत. हे कसं? अजून एक सर 78,000 करोड रुपयाचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टोटल आउटले आहे पीएम सूर्यघरसाठी. त्या 4,950 म्हणजे जवळजवळ 5,000 करोड रुपये हे डिस्कॉमला इन्सेंटिव्ह म्हणून मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत माझ्या माहितीनुसार एकदा 70 करोड आणि एकदा 95 करोड मिळालेले आहेत. महाराष्ट्राचं जे टार्गेट आहे ते 20 ते 22% आहे. म्हणजे या 5,000 करोड मधलं 20 ते 22% म्हणजे 1,000 करोड रुपये 2027 मध्ये त्यांना पीएम सूर्यघर इतर लोकांनी लावले म्हणून मिळणार आहेत. सर ह्याचं कुठं फायदा या लोकांना द्यावा असं महावितरणला वाटणं जरुरी आहे. सर महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क संचालक ब्रजेश सिंह त्यांनी 2 दिवसापूर्वी सकाळमध्ये एक लेख लिहिलाय. त्यात त्यांनी लिहिलंय की 2026 पर्यंत 16,000 मेगावॉट सोलरचे प्रकल्प हे कृषी क्षेत्रासाठी पूर्ण होतील. त्यामुळं औद्योगिक ग्राहकांवर असणारा वार्षिक 13,500 करोड रुपयांचा वीज दराचा बोजा कमी होईल. मग सर हा कमी झालेला फरक MYT मध्ये कुठंच का दिसत नाहीये? सर आपण ज्याला इंग्लिशमध्ये चेरी पिकिंग म्हणतो की मला ज्या गोष्टी योग्य वाटतात तेवढ्याच फक्त मी सांगितल्या आणि मला गैरसोयीच्या गोष्टी मी दडवून ठेवल्या, तसं काही चेरी पिकिंग यात होतंय का हे बघणं आयोगाचं कर्तव्य आणि ते तुम्ही करावं असं माझी तुम्हाला विनंती आहे. सर MNREने 13 फेब्रुवारीला एक प्रेस नोट दिली आहे. त्या प्रेस नोटनुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की या पीएम सूर्यघर योजनेमुळे या देशाचं आपल्या भारताचं 75,000 करोड रुपये दरवर्षी वाचणार आहेत. परत मी येतो सर, जर 20% महाराष्ट्राचं जर त्यातलं टार्गेट असेल तर महाराष्ट्राचे 15,000 करोड रुपये वाचणार आहेत. मग हे 13,500 करोड हे 15,000 करोड याचा फायदा जे रूफटॉप सोलर वापरतायत त्यांच्यामुळे होतोय. मग तो तुम्ही द्या ना, विनाकारण GST लावून त्यांना घाबरू नका. बरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की यात ग्रीड इंटरॅक्टिव्ह 2019चं जे रेग्युलेशन आहे त्यातला पॉईंट नंबर 11.4 बदलणं गरजेचं आहे सर. नेक्स्ट 2 मिनिट्स. ओके सर. सर 6.4 मध्ये त्यांनी फिक्स चार्जेस सुद्धा कन्झम्पशन जसं वाढेल तसं वाढवा म्हटलंय. सर फिक्स चार्जेस बाय डेफिनेशन आर फिक्स, दे कॅनॉट बी व्हेरिएबल. सो फिक्स चार्जेस शुड बी फिक्स, ते अजिबात व्हेरिएबल असू नयेत. अर्बन LT ग्राहकांना त्यांनी 10 रुपयापासून 50 रुपये आणखीन म्हणजे जवळजवळ